विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग। विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मराठा विद्या प्रसारण समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स अँड AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज यातर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण FYBA या वर्गातील भूगोल विषयामध्ये जो पेपर शिकत आहे, फिजिकल ज्योग्राफी, ज्यालाच आपण प्राकृतिक भूगोल असं म्हणतो, या विषयातील प्रकरण 2 वर मागील काही तासांपासून चर्चा करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला या विषयाचा 15वा तास आहे, व्याख्यान क्रमांक 15 आहे। यामध्ये आपण मागील काही तासांपासून जे प्रकरण क्रमांक 2 आहे, शिलावरण किंवा मृदावरण, याची चर्चा करत आहोत। आणि यामध्ये आपण मागील काही तासाला आपण पृथ्वीची अंतर्गत रचना असेल, वेगनरचा खंडवन सिद्धांत असेल, या संदर्भामध्ये चर्चा केली। तसेच मागच्या 2 तासामध्ये आपण विशेषतः WM डेव्हिस यांचं जे शरण चक्रची संकल्पना आहे, तो जो सिद्धांत आहे, या सिद्धांताची पार्श्वभूमी आपण बघितली। तसेच या सिद्धांताचं काही वर्णन आपण काही या सिद्धांतामधील प्रमुख मुद्द्यावर चर्चा केली। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा WM डेव्हिस शरण चक्र किंवा सिद्धांत याचं हे 3रं व्याख्यान आहे, भाग क्रमांक 3 आहे या व्याख्यानाचा। आणि यामध्ये आजच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण या सिद्धांताचे जे पॉझिटिव्ह बाजू आहे किंवा ज्याचे गुण किंवा महत्व आहेत, यावर प्रामुख्याने आपण प्रकाश टाकणार आहोत। त्यामुळं आपण सुरुवातीला परत एकदा हा जो सिद्धांत आहे याची थोडीशी प्रस्तावना बघूया। त्या ठिकाणी की WM डेव्हिस या अमेरिकन भूरूप तज्ञांनी असं सांगितलं, आपलं सिद्धांत स्पष्ट करताना किंवा आपली संकल्पना सायकल ऑफ इरोजन, ज्याला आपण शरण चक्र असं म्हणतो, याची संकल्पना स्पष्ट करताना या तज्ञांनी असं सांगितलं होतं की ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी पृथ्वीच्या भूअंतर्गत भागामध्ये काही हालचाली झाल्यामुळे एखादा भूभाग उंचावला किंवा सागराचा तळ त्या ठिकाणी उंचावून त्यापासून एखादं भूरूप तयार झालं, तर असं हे जे भूरूप आहे याच्यावर शरणाचं कार्य होतं, झीज होते। आणि काळाच्या ओघामध्ये हा जो उंचावलेला भाग आहे तो नदीसारखं बाह्यकारक असेल किंवा इतर जे बाह्यकारक आहे यांच्या झिजेच्या कार्यामुळे किंवा यांच्या क्षरण कार्यामुळे तो शेवटी काही लाख वर्षांनी किंवा काळाच्या ओघामध्ये परत तो समुद्र सपाटीचा जसा भूप्रदेश आहे अशा प्रकारचा भूप्रदेश त्या ठिकाणी तयार होतो। अशा प्रकारचा सिद्धांत, अशा प्रकारची संकल्पना WM डेव्हिस यांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितले। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट की मी मागच्या तासाला सांगितलं होतं की WM डेव्हिस जे आहेत यांच्यावर डार्विनचा विचार जो आहे याचा खूप मोठा प्रभाव होता। त्यामुळे साहजिकच त्यांच्या सिद्धांतामध्ये सुद्धा याची झलक त्या ठिकाणी दिसली की एखाद्या म्हणजे असं म्हटलं जातं, निर्मिती, विकास आणि ह्रास हा निसर्गाचा नियम आहे। विद्यार्थी मित्रांनो, परंतु मात्र की हा नियम फक्त जैविक घटकालाच लागू होतो असं नाही, तो सर्व जैविक असेल, अजैविक घटक असेल, या सर्वांना तो सारख्या प्रमाणात लागू होतो असं मानलं जातं। आणि म्हणून आपल्या सिद्धांतामध्ये भूरूप हे जरी अजैविक असेल, त्या ठिकाणी निर्जीव घटक असेल, तरी सुद्धा त्यांची निर्मिती होते, त्यांचा विकास होतो आणि ह्रास हा सजीव घटकांसारखाच होतो। हे तत्व, हा विचार आपल्या सिद्धांतामध्ये अप्रत्यक्षपणे या ठिकाणी डार्विनने जसं सांगितलं होतं तशाच प्रकारचं सिद्धांताचं आपल्या भूरूप शास्त्रामध्ये जे शरण चक्र आहे, सायकल ऑफ इरोजन आहे, यामध्ये मांडण्याचं कार्य WM डेव्हिस यांनी केलं आहे त्या ठिकाणी। आणि यामध्ये मी आताच उल्लेख केला की जे बाह्यकारक असेल, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, सागरी लाटा असेल, हिमनदी असेल, नदीचं विशेषतः नदीचं वाहतं पाणी जे आहे म्हणजे नदीचं कार्य असेल, हे सर्वांचं कार्य अविश्रांतपणे चालू असतं। आणि या सर्वांच्या कार्यातून विशेषतः WM डेव्हिस यांनी नदीच्या कार्याला अधिक महत्व दिलं आणि याच्यातून त्या ठिकाणी तो जो भूप्रदेश आहे, ते जे भूरूप आहे, ज्याची उत्पत्ती होती, ह्रास होतो, हे त्यांनी आपल्या सिद्धांतामधून स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून ही जी पार्श्वभूमी आहे ही आपण मागच्या 2 तासाला याच्यावर सविस्तर चर्चा केली। विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिद्धांत त्या ठिकाणी 1884 मध्ये त्या ठिकाणी तो त्यांनी मांडला, त्याच्यानंतर 1889 मध्ये तो प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर अनेक वर्ष या सिद्धांतावर चर्चा झाली। जवळपास नंतरच्या काळामध्ये 50 वर्ष हा सिद्धांत जगामध्ये भूरूप तज्ञ असेल, भूगोल तज्ञ असेल किंवा इतर तज्ञ असेल, या सर्वांनी
त्या सिद्धांताचा अभ्यास केला, त्याच्यातल्या काही बाजू ज्या आहेत त्या निगेटिव्ह बाजूही सांगितल्या, पॉझिटिव्ह बाजू सांगितल्या. आज आपण फक्त त्याच्या पॉझिटिव्ह बाजूवर विचार करणार आहोत. चला तर मग आता हे जे पॉझिटिव्ह गुण आहे किंवा सिद्धांताचं महत्व काय आहे हे आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक घटकाचा त्या ठिकाणी विचार करूया आणि समजून घेऊया आजच्या तासाला. आपण विद्यार्थी मित्रांनो, हे जे सिद्धांत, हा जो सिद्धांत होता, ही जी शरणचक्र संकल्पना होती, याचे गुण आपण या ठिकाणी एका पाठीमागे एक समजून घेऊया. आता पहिला सर्वात महत्वाचा गुण काय की या सिद्धांतामध्ये भूरूपाच्या उत्क्रांतीवर जो प्रकाश टाकला या सिद्धांतानं, विद्यार्थी मित्रांनो, की हा सिद्धांत पहिला असा सिद्धांत होता की ज्याची बैठक ही शास्त्रीय होती. याच्या आधीही अनेक सिद्धांत मांडले गेले विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्या सिद्धांताला शास्त्रीय पाया नव्हता, त्याला वैज्ञानिक बैठक नव्हती. आणि या सिद्धांतामध्ये म्हणजे डेव्हीचं जे शरणचक्र आहे, जी संकल्पना आहे, जो सिद्धांत आहे, याचा जर तुम्ही संपूर्ण अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो, त्याचे संदर्भ बघितले तर तुमच्या सहज लक्षात येईल की इतर सिद्धांतापेक्षा हा सिद्धांत थोडा वेगळा होता. याला एक शास्त्रीय बैठक होती. त्यामुळं आजही आपण त्याचा अभ्यास करतो, जगामध्ये तो चर्चेला जात आहे, अनेक ठिकाणी याच्यावर अजूनही संशोधन होत आहे. म्हणून हा जो याचा सर्वात महत्वाचा गुण असा आहे की हा सिद्धांत शास्त्रीय सिद्धांत होता, याला एक वैज्ञानिक बैठक होती. म्हणून हा सिद्धांत आजपर्यंत जगात टिकून आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे किंवा त्याचा अनेक संशोधनामध्ये वापर केला जातो. म्हणून हा सर्वात महत्वाचा गुण आहे की या सिद्धांताला विद्यार्थी मित्रांनो एक वैज्ञानिक बैठक आहे, एक शास्त्रीय पाया आहे त्या ठिकाणी. त्यानंतर दुसरं महत्वाचे वैशिष्ट्य की हा सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो की डेव्हिसने ही जी संकल्पना मांडली, हा जो सिद्धांत मांडला, हा अत्यंत साध्या भाषेमध्ये मांडला, सुस्पष्ट, की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा निसंदिग्धता नव्हती त्या ठिकाणी. आणि या सिद्धांताचं सर्वात महत्वाचं की हा सिद्धांत उपयोजित स्वरूपाचा आहे, अप्लाइड स्वरूपाचा आहे. आणि त्यामुळं नंतरच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो अनेक प्रकारचं संशोधन झालं किंवा मानवाच्या कार्यामध्ये जे नियोजन करण्यात आलं, जे व्यवस्थापन करण्यात आलं, हे करत असताना याचा अप्लाइडपणा लक्षात घेतला आला, याचं उपयोजित स्वरूप लक्षात घेतलं आलं. म्हणून या सर्वात महत्वाचा गुण या सिद्धांताचा असा आहे की हा सिद्धांत एकदम साध्या भाषेमध्ये मांडलेला आहे आणि त्याचं स्पष्ट मांडले की तो सिद्धांत अभ्यासताना आपल्या मनामध्ये विशेषतः प्रतिप्रश्न जास्त येत नाही, कारण सिद्धांताची मांडणी सहज आणि सुलभ केली आहे आणि तो उपयोजित स्वरूपाचा असल्यामुळं जगामध्ये आजही तो टिकून आहे. आणि त्याचं महत्व विद्यार्थी मित्रांनो त्या काळात तर होतच, आजही या सिद्धांताचं महत्व कमी झालेलं आहे. म्हणून हा दुसरा महत्वाचा गुण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य की या ठिकाणी या सिद्धांतामध्ये जी भूरूपांची निर्मिती आहे त्या संदर्भातलं स्पष्टीकरण असेल, त्याचं विश्लेषण असेल, त्याची सुलभता असेल, अत्यंत सिंपल आहे त्या ठिकाणी. म्हणून हा सिद्धांत ज्या वेळेला अभ्यासतो आपण त्यावेळेला त्याची उपयुक्तता आपल्या लक्षात येते. हा सिद्धांत किती उपयुक्त आहे हे आपल्याला या सिद्धांताचा अभ्यास करत असताना लक्षात येतं, स्पष्ट जाणवतं. याचं मुख्य श्रेय जातं ते डब्ल्यू.एम. डेव्हिसला, कारण हा सिद्धांत मांडताना त्यांनी प्रत्येक घटकाचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण अत्यंत सुलभ पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून आपण सहज हा सिद्धांत वाचला तरी तो आपल्याला सहज समजतो, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतो. म्हणून हा सुद्धा अत्यंत महत्वाचा गुण डब्ल्यू.एम. डेव्हिस यांचं जे शरणचक्र जे आहे, ही जी संकल्पना आहे, याचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येतो. पुढचं सर्वात महत्वाचं की ज्या वेळेला असा शास्त्रीय सिद्धांत मांडला जातो तो सहज 1-2 दिवसात मांडला जात नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि हा शास्त्रीय सिद्धांत आहे आणि हा सिद्धांताचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे डब्ल्यू.एम. डेव्हिस यांनी जे विस्तृत आणि सूक्ष्म निरीक्षण जगाच्या वेगवेगळ्या भागात केलं, विशेषतः अमेरिकेमध्ये अधिक केलं त्यांनी. आणि म्हणून हे जे विचार मांडले ते विचार सहजी मांडणं शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो. यासाठी प्रचंड व्यासंग लागतो, त्या ठिकाणी निरीक्षण क्षमता लागते, विस्तृतपणे कार्य करण्याची क्षमता लागते. आणि हे सर्व गुण डब्ल्यू.एम. डेव्हिस यांच्याकडे होते. त्यांचं निरीक्षण अत्यंत चांगलं होतं. निसर्गातील प्रत्येक, विशेषतः भूरूप आहेत त्याची निर्मिती असेल, त्याचा विकास असेल, त्यांचा ह्रास असेल, या संदर्भामध्ये एक स्पष्टीकरण, एक सुसूत्रता आणून त्याचे विचार जे मांडले, हे विचार मांडण्यासाठी त्यांचा जो गुण होता सूक्ष्म निरीक्षण करणं, विस्तृत प्रमाणामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी निरीक्षण केलं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी घेतल्या त्या ठिकाणी.
एक क्षेत्र अभ्यास केला त्या ठिकाणी, जगातील अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि या सर्वांच्या नोंदी त्यांनी घेतल्या आणि याच्यावर आधारित त्यांनी हा सिद्धांत मांडला. म्हणून हा या सिद्धांताचा सर्वात महत्वाचा गुण आहे. या सिद्धांतामध्ये जर तुम्ही प्रत्येक गोष्ट बघितली, प्रत्येक गोष्ट अभ्यासली, तर तुम्हाला त्या ठिकाणी कसं लक्षात येईल की हे जे वाक्य आहे, हे जे स्टेटमेंट आहे, हे जे विचार आहे, ते डब्ल्यू.एम. डेव्हिसने जे मांडले त्याच्या मागं त्यांची सूक्ष्म निरीक्षण क्षमता होती. त्या ठिकाणी त्यांचं विस्तृत संशोधन होतं. त्यामुळेच हा सिद्धांत जगामध्ये नंतरच्या काळामध्ये किंवा आजपर्यंत तो टिकून आहे. याचं श्रेय जातं डब्ल्यू.एम. डेव्हिस यांना, की त्यांनी ही संकल्पना मांडताना जो आधार दिला, जे वैयक्तिक त्यांचं निरीक्षण त्यांनी सांगितलं आणि त्या वैयक्तिक निरीक्षणावर विस्तृत प्रमाणात केलेल्या संशोधनावर आधारित हा सिद्धांत होता. म्हणून हा सिद्धांत इतर सिद्धांतांपेक्षा एक महत्वाचा मानला जातो. हा याचा अत्यंत महत्वाचा गुण आहे. त्याच्यानंतर पुढचा एक गुण विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया, की याचा सिद्धांत होता. या सिद्धांतामध्ये भूरूपाची उत्क्रांती कशी होते ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे, परंतु ती या सिद्धांतामध्ये त्यांनी अग्रगणाने मांडली. त्या ठिकाणी अत्यंत त्याच्यावर प्रकाश टाकला आणि भूरूपांची उत्क्रांती कशी होते, तिचा विकास कसा होतो, त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये तिचा क्षय कसं होतं, ह्रास कसा होतो, हे अत्यंत सूत्रपणे मांडलं. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक क्रम त्यांनी मांडला आणि त्याच्यामुळे हा सिद्धांत त्या ठिकाणी महत्वाचा मानला जातो. म्हणून हे या सिद्धांताचं वैशिष्ट्य आहे की या सिद्धांतामध्ये भूरूपांची उत्क्रांती हा विचार त्यांनी अग्रक्रमाने प्रायोरिटी त्याला दिली आणि हे जे त्याला सांगायचं होतं, या डब्ल्यू.एम. डेव्हिस यांना जे विचार मांडायचे होते ते विचार या सिद्धांतातून त्यांनी अत्यंत स्पष्ट मांडले. म्हणून हे या सिद्धांताचं विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. त्याच्यानंतर मी आधीच सांगितलं तुम्हाला की डार्विनचा प्रभाव असलेला डेव्हिस हा एक विचारवंत होता. त्यामुळं सर्वात प्रथमतः त्यांनी म्हणजे याआधी अशा प्रकारचा मला वाटतं विचार कोणी केलेला नव्हता, अशा प्रकारचे विचार कोणी मांडले नव्हते. किंबहुना अनेक सिद्धांत मांडले गेले, त्याचा पाया रचला गेला त्या ठिकाणी, परंतु कोणत्याही तज्ञाने, कोणत्याही भूरूप शास्त्रज्ञाने किंवा भूगोल तज्ञांनी मात्र अशा प्रकारे की जो या सिद्धांतामध्ये जो विचार मांडला की डेव्हिसने भूरूपांची तुलना हा एक निर्जीव घटक आहे त्या ठिकाणी आणि या निर्जीव घटकाची तुलना त्यांनी सजीव घटकासह केली. डार्विनने जो सिद्धांत मांडला होता त्या सिद्धांतामध्ये डार्विनने जे सांगितलं होतं सजीवांच्या उत्क्रांतीबद्दल सांगितलं होतं त्यांनी त्या ठिकाणी, पण निर्जीवांच्या उत्क्रांतीबद्दल कोणी असं बोललेलं नव्हतं. पण हे विचार सर्वात प्रथमतः मांडण्याचं कार्य जर केलं असेल कोणी तर डब्ल्यू.एम. डेव्हिस यांनी केलं आणि त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये हे वेळोवेळी त्या ठिकाणी अनेक ठिकाणी स्पष्ट केलं की तुलना जी आहे भूरूपांची हा निर्जीव घटक असूनही सजीवांप्रमाणे त्याची निर्मिती होते, त्याचा विकास होतो, त्याचा ह्रास होता, हे अग्रक्रमाने आपल्या सिद्धांतामध्ये मांडलं आणि हा विचार जगात सर्वात प्रथमतः कोणी मांडला असेल त्याचं श्रेय जातं डब्ल्यू.एम. डेव्हिस यांना. म्हणून हे या सिद्धांताचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पुढची एक अत्यंत महत्वाची गोष्ट की भूरूपांची उत्क्रांती व झीज या संबंधित जे जे प्रारूपे आहेत, जे सिद्धांत आहे, जे नियम आहे, ते सर्व त्या ठिकाणी विकसित होण्यामध्ये नंतरच्या काळामध्ये, कारण हा सिद्धांत मांडला ज्या काळामध्ये मांडला 1884 ते 1889 या काळामध्ये त्यांनी सिद्धांत मांडला. प्रामुख्याने वेगळे चर्चासत्र असेल किंवा परिषदा असेल किंवा आर्टिकल्स, जर्नल मधले आर्टिकल असेल, याच्यामध्ये हा सिद्धांत मांडला. आणि याच्या नंतरच्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे भूरूप तज्ञ होते, जे भूगोल तज्ञ होते किंवा अर्थ सायन्सचा अभ्यास करणारे जे इतर तज्ञ होते, त्यांनी आपले जे सिद्धांत मांडले, आपले जे वेगळ्या थेरीज मांडल्या किंवा प्रतिमाने असेल, मॉडेल असेल, हे मांडलं. या सिद्धांतामध्ये विशेषतः भूरूपांची उत्क्रांती आणि झीज या दोन ज्या गोष्टी आहे, या दोन गोष्टींचा उल्लेख त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष त्यांनी केला. त्यांच्या सिद्धांताचा पाया रचण्यासाठी डब्ल्यू.एम. डेव्हिस यांनी जे विचार मांडले, जी उत्क्रांती असेल भूरूपांची, त्यांची झीज असेल, हे जे तत्व मांडले, जे प्रिन्सिपल मांडले त्या ठिकाणी, हा एका प्रकारचा पाया दिला, हे एक विचार जगाला दिले त्या ठिकाणी. आणि विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या काळामध्ये अनेक तज्ञांनी जे वेगळे सिद्धांत मांडले, विशेषतः भूरूप शास्त्राच्या संदर्भामध्ये, भूगोल विषयाच्या संदर्भामध्ये, पृथ्वीच्या संदर्भामध्ये, पृथ्वीची जडणघडण, पृथ्वीवर जी भूरूप आहे त्यांची जडणघडण असेल, मग ती प्राथमिक श्रेणीचे भूरूप असो, द्वितीय श्रेणीचे असो, तृतीय श्रेणीचे असो किंवा चतुर्थ श्रेणीचे असो,
यांच्या संदर्भात सिद्धांत मांडत असताना विद्यार्थी मित्रांनो, त्याचा जो बेस आहे, भूरूपांची उत्क्रांती असेल, त्यांची झीज असेल, हे जे तत्व त्यांना मिळालं असेल, हा जर विचार मिळाला असेल, याचं जे उगम स्थान आहे ते आहे डब्ल्यू एम डेव्हिसचं शरणचक्र. म्हणून या सिद्धांताला इतरांपेक्षा वेगळं स्थान आहे त्या ठिकाणी, आणि म्हणून हे श्रेय आपण डब्ल्यू एम डेव्हिस यांना देणं गरजेचं आहे. हा एक महत्वाचा गुण त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एम डेव्हिस यांच्या शरणचक्राबद्दल किंवा सिद्धांताबद्दल सांगतो. आता अनेक तज्ञांनी या सिद्धांताला विरोध तर केलाच, पण काही तज्ञ असे होते, काही शास्त्रज्ञ असे होते, भूरूप तज्ञ असे होते की त्यांनी या सिद्धांताचं कौतुक केलं. याला म्हणजे हा सिद्धांत किती महत्वाचा आहे यासाठी मी एक दोन उदाहरणं फक्त सांगतो. जॉन्सन, त्यानंतर इस्टर ब्रूड, हे दोन तज्ञ हे अत्यंत त्या काळामध्ये प्रसिद्ध असे भूरूप तज्ञ होते. या दोघांनीही हा सिद्धांत नंतरच्या काळामध्ये अभ्यासातून असं सांगितलं की हा सिद्धांत त्यांच्याच वाक्यात सांगायचं झालं, आजही अबाधित आहे व सार्थ आहे. याचा अर्थ काय? आजही तो टिकून आहे आणि तो सत्य आहे, अचूक आहे. त्यामध्ये जे विचार मांडले डब्ल्यू एम डेव्हिसने, ते विचार विद्यार्थी मित्रांनो आजही टिकून आहे, त्याची सत्यता आहे. आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी सांगतो मी, की ज्या वेळेला काही सत्य असेल, त्याच्यामध्ये काहीतरी त्याचं महत्व असेल, तरच ते काळाच्या ओघामध्ये टिकून राहतं. जर असत्य असेल, त्याच्यामध्ये काही तथ्यच नसेल, त्याच्यामध्ये वैचारिक तत्व नसेल, त्याला वैज्ञानिक बैठक नसेल, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे विचार अनेक वर्ष टिकू शकत नाही. आणि ज्या अर्थाने हा सिद्धांत टिकला, ज्या अर्थाने ही संकल्पना टिकली, यांच्याच भाषेमध्ये जॉन्सन असेल किंवा इस्टर ब्रूड असेल, याच्यासारखे अनेक तज्ञ होते. त्यांनी या सिद्धांताचं कौतुक केलं आणि सांगितलं की या सिद्धांतामध्ये तथ्य आहे, हा सिद्धांत अचूक आहे. म्हणून तो सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो आजही आपण तो अभ्यासतोय. जवळपास 100-125 वर्ष होत आले त्या ठिकाणी, आणि हा सिद्धांत आपण अभ्यासतो आहे. म्हणून हे या सिद्धांताचं एक महत्व आहे की हा सिद्धांत अत्यंत अचूक आहे, योग्य आहे, म्हणून तो आपण त्या ठिकाणी अभ्यासतो. आणि साहजिकच या संदर्भामध्ये या तज्ञांनी आपली प्रतिक्रिया, त्यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ही प्रतिक्रिया म्हणजे या सिद्धांताचं श्रेय आहे, या सिद्धांताचं महत्व आहे, आणि हे श्रेय जातं डब्ल्यू एम डेव्हिसन. पण ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं की या सिद्धांताच्या साह्याने भूरूपाच्या उत्क्रांतीबद्दल खात्रीशीर आपण भविष्यवाणी करू शकतो, अशा प्रकारचे विचार याच्यामध्ये आहेत. तसं बघितलं तर एखाद्या गोष्टीबद्दल भविष्यवाणी करणं इतकं सहज शक्य नाही त्या ठिकाणी. परंतु मात्र डब्ल्यू एम डेव्हिसने हा जो सिद्धांत मांडला, ही जी संकल्पना मांडली, इतकी विस्तृतपणे, इतकी चांगल्या प्रकारे मांडली, त्याला वैज्ञानिक बैठक असल्यामुळं आपण जसं आपण प्युअर सायन्स मध्ये शिकतो त्या ठिकाणी तशाच प्रकारे जे तत्व असेल, जे नियम असेल, अशाच प्रकारचा सिद्धांत यांनी मांडला की ज्या सिद्धांताद्वारे, त्याच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थी मित्रांनो आपण खात्रीशीर शुअरली आपण सांगू शकतो की हे जे भूरूप आज निर्माण झालेत, त्याचा भविष्यामध्ये विकास कसा होणार आहे, त्याचा उरास कसा होणार आहे, हे विद्यार्थी मित्रांनो आपण शुअरली सांगू शकतो. त्याचं श्रेय जातं ते डब्ल्यू एम डेव्हिस यांना, कारण त्यांनी जो सिद्धांत मांडला त्याची बैठकच इतकी चांगली आहे, तो सिद्धांतच इतका चांगल्या प्रकारे मांडला आहे की त्याच्यावर आपला सहज विश्वास बसतो, किंबहुना त्याच्यामध्ये तथ्य आहे म्हणून आपला विश्वास बसतो त्या ठिकाणी. आणि आपण या सिद्धांताच्या माध्यमातून, याच्या अभ्यासातून आपण सहज सांगू शकतो की भविष्यात हे जे भूरूप आहे त्याचा विकास किंवा उरास कसा होणार आहे हे आपण सांगू शकतो. आणि याचं सुद्धा श्रेय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डब्ल्यू एम डेव्हिस यांना द्यावं लागेल त्या ठिकाणी. म्हणून ही जी सर्व गुण आहे, याची पॉझिटिव्ह जी बाजू आहे, ही या सिद्धांताची अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर या सिद्धांताचे काही महत्व आहे. त्या सिद्धांत का, म्हणजे आपण त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी, गुण बघितले, परंतु विद्यार्थी मित्रांनो की जागतिक स्तरावर स्वीकारले गेलेल्या या सिद्धांताचं, म्हणजे जे शरणचक्र आहे, हा जो सिद्धांत आहे, याचं महत्व अत्यंत आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की जवळपास, म्हणजे हा सिद्धांत मांडल्यानंतर जवळपास 50 ते 55 वर्ष या सिद्धांतावर इतकी चर्चा झाली. मला वाटतं त्या काळामध्ये अशा प्रकारची चर्चा इतर कोणत्या सिद्धांतावर झाली नसेल असं मला वाटतं. कारण जागतिक स्तरावर ज्या वेळेला एखादी गोष्ट चर्चिली जाते त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं, त्याचा काहीतरी आधार असतो, त्याला एक वैज्ञानिक बैठक असते. त्यामुळे इतक्या दिवस ही चर्चा चालली आणि या चर्चेला
कदाचित त्यावर टीकाही झाली. पुढच्या तासामध्ये आपण त्यावर सविस्तर चर्चा करू की कोण त्याच्या निगेटिव्ह बाजू आहेत. पण या ठिकाणी या तासाला आपण त्याची चर्चा करतोय की ज्या पॉझिटिव्ह बाजू आहेत. जागतिक स्तरावर त्या काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे तज्ञ असेल, ग्रुप तज्ञ असेल, काही जर्नल्स असेल, न्यूजपेपर असेल, याच्यामध्ये हा सिद्धांत मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. म्हणून हे या सिद्धांताचं श्रेय आहे. जागतिक स्तरावर अशा प्रकारचं सिद्धांत चर्चेला जाणं, त्याचा अभ्यास होणं, त्याचं परीक्षण होणं, त्याचं विश्लेषण होणं, त्याच्या चांगले पैलू, त्याचे वाईट पैलू याच्यावर चर्चा होणं, हे श्रेय या डब्ल्यू.एम. डेव्हिसला जातं. कारण त्यांनी मांडलेले सिद्धांत त्या प्रकारचं त्याचं स्टेटस तसं होतं, तशा प्रकारचा दर्जा या सिद्धांताचा होता त्या ठिकाणी. दुसरं महत्वाचं, सर्वात महत्वाचं की भूरूपांच्या उत्क्रांतीविषयी विवेचन करणारा सिद्धांत, हा सिद्धांत हा एक महत्वाचा टप्पा होता. विद्यार्थी मित्रांनो, या त्याच्या पूर्वीही काही भूरूप तज्ञांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केला, किंवा सिद्धांताबद्दल किंवा इतर गोष्टीबद्दल, भूरूपांबद्दल अनेक प्रकारचं संशोधन झालं. भूरूपांचं बाह्य कारकांचं कार्य असेल, त्या ठिकाणी नदीचं कार्य असेल, हिमनदीचं कार्य असेल, सागरी लाटांचं कार्य असेल, वाऱ्याचं कार्य असेल, भूमिगत पाण्याचं कार्य असेल, याच्यातून वेगळ्या प्रकारचे वेगळ्या श्रेणीचे जे भूरूप तयार होतात त्याच्याबद्दल विचार मांडले गेले विद्यार्थी मित्रांनो. पण एक शास्त्रीय बैठक असलेलं भूरूपांची उत्क्रांती नेमकी कशी होते याचं अचूक वर्णन करणारा हा सिद्धांत होता. म्हणून भूरूपांच्या उत्क्रांतीबद्दल जो अभ्यास केला जातो त्या अभ्यासामध्ये एक विशेष टप्पा म्हणून एक मैलाचा दगड म्हणून या सिद्धांताला मानला होता. म्हणून याचं श्रेय आपण डब्ल्यू.एम. डेव्हिस यांना देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी नमूद करतो, ती म्हणजे की या सिद्धांतामुळे भूरूपशास्त्र जो आहे, जिओमॉर्फॉलॉजी हा जो विषय आहे, या विषयामध्ये खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन त्या काळामध्ये झालं. कारण त्या संशोधनाची प्रेरणा एक फूड फॉर थॉट, काही विचार करण्यासाठी खाद्याची गरज असते, आणि खाद्य पुरवण्याचं कार्य विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू.एम. डेव्हिस यांच्या सिद्धांतांनी, यांच्या शरण चक्राच्या संकल्पनाने त्या काळामध्ये केलं. आणि त्याची प्रेरणा घेऊन त्याच्यातील निगेटिव्ह बाजू असेल किंवा पॉझिटिव्ह, की या व्हेरीफाय करायचा प्रयत्न केला गेला. आणि त्याच्यातून अप्रत्यक्षपणे विद्यार्थी मित्रांनो प्रचंड प्रमाणात संशोधन झालं. इव्हन भूगोलासारख्या विषयामध्ये सुद्धा जे संशोधन झालं, त्या संशोधनाला सुद्धा त्या काळामध्ये प्रेरणा जर मिळाली असेल तर ती डब्ल्यू.एम. डेव्हिस यांच्या शरण चक्रातून मिळाली. म्हणून भूरूपशास्त्र असेल किंवा भूगोल असेल किंवा अर्थसायन्सच्या इतर काही शाखा असेल, या सर्व शाखांमध्ये जे संशोधन झालं विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष याचं श्रेय जातं ते म्हणजे डब्ल्यू.एम. डेव्हिस यांच्या सिद्धांताला. म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आपण महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी डब्ल्यू.एम. डेव्हिस यांचा जो सिद्धांत होता त्याच्या पॉझिटिव्ह गुण काय आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह बाजू काय आहेत, त्याचं गुण काय आहेत, त्याचं महत्व काय आहे, हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण समजून घेतला असेल. हा सिद्धांत थोडा किचकट आहे आणि म्हणून आपण त्याच्यातला एक एक बाजू प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यातील कोणतीही बाब त्या ठिकाणी राहू नये त्यासाठी आपण मागील 2 तासामध्ये आपण याची चर्चा केली. आज हा 3रा तास आहे. या 3ऱ्या तासाला आपण डब्ल्यू.एम. डेव्हिस यांचं शरण चक्र का सिद्धांत हा ठिकाणी अभ्यासला आणि अजून 1 तास विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या सिद्धांतासाठी द्यायचा आहे. आणि म्हणून पुढच्या तासाला आपण हा जो सिद्धांत आहे, हे जे शरण चक्र आहे, याच्यावर ज्या टीका झाल्या जगामध्ये, त्या टीका झाल्या त्याही आपण समजून घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये प्रत्येक गोष्टीला एक 2 बाजू असतात. एक चांगली बाजू असते, एक वाईट बाजू असते. चांगल्या बाबीबद्दल आणि वाईट म्हणता येणार निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत. आणि हे खरं आहे की हा प्रत्येक जगामध्ये कोणी किती हुशार असेल तरी जो विचार मांडला त्याला विरोध होणारच. तरी मात्र त्याच्यामधले काही मुद्दे खरंच काही उणिवा या सिद्धांतामध्ये डब्ल्यू.एम. डेव्हिस कडून राहिले असेल, त्यांच्या लक्षात आल्या नाही, तरी सुद्धा त्यांनी वेळोवेळी ज्या वेळेला त्यांच्यावर टीका झाली ती टीका त्यांनी स्पष्टीकरणाद्वारे नंतर त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. म्हणून आपण पुढच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण डब्ल्यू.एम. डेव्हिस यांच्या सिद्धांतावर, यांच्या शरण चक्रावर जी टीका झाली त्या टीकेचा आपण सविस्तर माहिती, त्याची चर्चा आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.